या देहाचा जर तो शेवटचा विधी असेल, त्यात रॉकेल आणि टायर जर टाकलं तर खऱ्या अर्थानं तो यज्ञ फलात जाईल का? म्हणून तो यज्ञ जर फलात जायचा असेल तर त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये रॉकेल आणि टायरचा वापर झाला नाही पाहिजे. आता एखादा म्हणेल, महाराज तुम्हाला काय, तुम्हाला फक्त दशकिरीचं प्रवचन इकडं कीर्तनाला 2 तास, पण सरपंच जर ओला असेल तर फार अवघड वाईट अवस्था होते. पण यालाही शास्त्रानं उत्तर दिलं, महाराज जर कितीही सरपण ओलं असू द्या, पण सांगून जातो, टायर आणि रॉकेलच्या ऐवजी जर 10 किलो भीमसेन कापूर आपण घेतला, 10 किलो भीमसेन कापूर, 10 किलो मीठ घेतलं, चांगलं गावरण आपण 5 किलो तूप घेतलं आणि गोवऱ्या घेतल्या, तर कितीही ओलं सरपण असू द्या महाराज, त्याला अग्नी स्पर्श केल्याशिवाय राहत नाही. म्हणून इथून पुढं या यज्ञ म्हणजे हा जो यज्ञ आहे त्या यज्ञामध्ये राखेल आणि खऱ्या अर्थानं टायर वापरायचे नाहीत.